नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज इथे उपीट बनवणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी रवा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता लगेचच आपण उपीट बनवण्यासाठी घेऊया। तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया। चांगला 2-3 मिनिटे आपण रवा भाजून घेणार आहोत। बारीक गॅस करूनच भाजून घ्यायचा आहे। आपला रवा चांगला भाजून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पुन्हा एकदा 1 चमचा तूप टाकून घेऊया। मस्त लागतो तुपामधला उपीट। त्यामध्ये आपण 4-5 पाने कढीपत्त्याची टाकून देऊया आणि हिरवी मिरची टाकून देऊया। चला तर चांगली हिरवी मिरची फ्राय झालेली आहे। आता लगेचच कांदा टाकून देऊया। कांदा थोडासा आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे। आता लगेच टोमॅटो टाकून देऊया। हे चांगलं मिक्स करूया 1 मिनिट। आता यामध्ये आपण रवा टाकून देऊया। ते पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गरम पाणी केलेलं आहे, त्यामध्ये टाकून देऊया। थोडंसं मीठ टाकून देऊया। गरम पाणी टाकून देऊया। गरम पाणी टाकल्याच्या नंतर लगेचच आपण मिक्स करून झाकण ठेवून देणार आहोत आणि बारीक गॅस करणार आहोत। बघूया आपण आता रवा मस्त झालेला आहे, फुलून आलेला आहे। छान झालेला आहे आपला रवा। आता सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपला रवा उपीट तयार झालेला आहे।